नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड या पदाचे पेपर होऊन जवळजवळ 3 ते 4 दिवस झालेले आहेत. अनेक विद्यार्थी वेगवेगळे कॉल मेसेज करत आहे. त्यांचे प्रश्न असा आहेत की आन्सर की येणार आहे की नाही, जर येणार असेल तर कधीपर्यंत आन्सर की येईल, आणि आमची कॅटेगरी एसटी आहे, आमची कॅटेगरी ओबीसी आहे, इतर कॅटेगरीचे नाव घेऊन कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये आन्सर की येईल की नाही हे सांगणार आहे. येणार असेल तर कधीपर्यंत येईल हे देखील सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार महिला आणि पुरुषांचा कट ऑफ सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जो आपला आदिवासी विकास विभाग पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावरती सर्व अपडेट भेटतील, तो जॉईन करा. लिंक तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आता ही परीक्षा आपण कोण घेतली असे समजत होतो, कोणी घेतली असे समजत होतो. आता जेव्हापासून या ठिकाणी पेपर सुरू झाले किंवा जाहिरात पुन्हा एकदा या ठिकाणी सुधारित प्रसिद्ध झाली होती, तेव्हापासून सगळीकडे, आणि आपण देखील सांगितलं होतं ॲपटॅक कंपनीने हे पेपर घेतलेले होते, परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ॲपटॅक कंपनीने हे पेपर घेतलेले नाही, तर एमकेसीएल नावाच्या कंपनीने हे पेपर घेतलेले आहे. या कंपनीबद्दल सर्व माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध आहे, मी टाकलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की देते का ही कंपनी, तर 100% याची आन्सर की तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आज तारीख आहे 6 ऑगस्ट. 6 ऑगस्ट तारीख आहे. जवळजवळ 12 ते 13 ऑगस्ट, थोड्या मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला 12 ते 13 ऑगस्ट पर्यंत ही आन्सर की बघायला भेटेल. किती? 12 ते 13 पर्यंत ही आन्सर की बघायला भेटणार आहे, आणि आन्सर की 100% येणार आहे. आता विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न म्हणजे कट ऑफ किती, माझी कॅटेगरी ही आहे ती आहे असं विचारून प्रश्न विचारतात विद्यार्थी. तर आता जी कट ऑफ यादी मी सांगणार आहे, कट ऑफ या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याचा म्हणजे जो प्रत्येक या ठिकाणी प्रकल्प आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरलेला आहे. प्रत्येक प्रकल्पाचा कट ऑफ हा वेगवेगळा लागणार आहे. त्याच्यामुळे कट ऑफचा अंदाज लावणे हे एकदम या ठिकाणी चुकीचं आहे. परंतु खूप विद्यार्थी विचारत आहेत की कट ऑफ किती लागेल, त्याच्यामुळे मी सांगणार आहे. तर फक्त अंदाजित कट ऑफ सांगणार आहे. तुमच्या अंदाजानुसार कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. फक्त व्हिडिओमध्ये माझा वैयक्तिक अंदाज सांगणार आहे. तुमचा देखील अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आणि तुमचा स्कोर किती होतो हे देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ठीक आहे. माझ्या अंदाजे जो कट ऑफ काढलेला आहे तो मी इथे सांगणार आहे. आता जो हा कट ऑफ बनवलेला आहे मी ना, तो फक्त या ठिकाणी पुरुषांचा कट ऑफ आहे. जो आकडा सांगेल, आता समजा मी सॉरी, एससी कॅटेगरीचा कट ऑफ लावलेला आहे 160 लावलेला आहे. तर प्रत्येक एससी कॅटेगरीच्या महिलांनी याच्यामध्ये 5 ते 8 मार्क कमी करायचे आहे. तेवढा कमी महिलांचा कट ऑफ लागणार आहे. पुरुषांचा एवढा कट ऑफ लागणार नाही महिलांचा. ठीक आहे. आता जर विचार केला, एससी कॅटेगरीचा कट ऑफ लावलेला आहे मी 160 पुरुषांचा. ठीक आहे. तर महिलांचा कट ऑफ किती लागेल? तर महिलांचा कट ऑफ लागेल 154च्या आसपास. ठीक आहे. 154च्या आसपास महिलांचा लागेल. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी. आता काही विद्यार्थी बोलतील की एससी कॅटेगरीपेक्षा एसटीचा कट ऑफ जास्त का लावला? तर एसटीच्या जागा मुळातच त्यांनी दिल्या होत्या नंतर, परंतु त्या एकदम मुळातच 1-2 अशाच प्रकारच्या जागा होत्या. एससीला थोड्या जास्त प्रमाणामध्ये जागा होत्या एसटी पेक्षा. ठीक आहे. त्या देखील एससीच्या देखील कमी होत्या, परंतु एसटी पेक्षा थोड्या जास्त होत्या. ठीक आहे. तर पुरुषांचा कट ऑफ हा 162 पर्यंत जाऊ शकतो एसटी कॅटेगरीच्या. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीच्या महिलांचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला 155च्या आसपास असायला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर ओबीसी पुरुषांचा कट ऑफ हा जास्त जाणार आहे. नक्कीच ओबीसीचे फॉर्म जास्त आहेत. तर ओबीसीचा कट ऑफ 170 पेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे, आणि महिलांचा कट ऑफ इथं 160 धरून चला. ओबीसी महिलांचा 160 धरून चालायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विजय याच्यापैकी एका कोणत्यातरी कॅटेगरीला इथे एकही जागा नव्हतीच कुठेच. ठीक आहे. विजय, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या 4 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, एकदम कमी जागा इथे होत्या. हा देखील कट ऑफ 170 पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहेच, म्हणजे जवळ-जवळ जाणारच आहे. कारण पेपर देखील त्या लेव्हलचे होते. हा फक्त माझा अंदाज आहे. तुम्ही देखील तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरी 164 पेक्षा जास्त कट ऑफ जाईल. महिलांचा कट ऑफ हा 154च्या आसपास राहील. त्याच्यानंतर एस-ई-बी-सीचा कट ऑफ हा 100 ओबीसीच्या बरोबरीचा कट ऑफ असतो. म्हणजे कमी लागेल यावर्षी. परंतु जर बघितला तर 168च्या आसपास पुरुषांचा कट ऑफ लागेल, आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तो 158 ते 160 या दरम्यान राहणार आहे. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ देखील जास्त जाऊ शकतो. 164 ते 168 जाऊ शकता. महिलांनी याच्यामध्ये 4-5 मार्क कमी करा.
त्याच्यानंतर राहिला ओपनचा कट ऑफ. किती लागेल ओपनचा कट ऑफ? तर ओपनचा कट ऑफ हा 174 ते 175 पेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे, कारण पेपर त्या लेव्हलचे होते. ठीक आहे. आणि जर हा पुरुषांचा कट ऑफ सांगितला 172 ते 174 हा पुरुषांचा कट ऑफ, आणि महिलांचा कट ऑफ हा देखील कट ऑफ 170 च्या आसपास महिलांचा कट ऑफ याच्यामध्ये लागू शकतो. एवढा तर लागणार नाही, परंतु 168 ते 170 माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुमच्या वैयक्तिक अंदाजानुसार या ठिकाणी कट ऑफ किती लागू शकतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुमचे स्कोर किती होत आहेत ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जो आपला आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड चा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.